चला नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू चॅनल। आज आहे 3 डिसेंबर 2024 आणि या व्हिडिओमध्ये आपण 3 डिसेंबर 2024 संबंधित महत्त्वाचे करंट अफेअर्सचे प्रश्न पाहणार आहोत। सुरू करूयात आजच्या आपल्या पहिल्या प्रश्नापासून। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता दिवस जागतिक एड्स दिन म्हणून साजरा करण्यात येतो? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 डिसेंबर। 1 डिसेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक एड्स दिन किंवा वर्ल्ड एड्स डे म्हणून साजरा करण्यात येतो। 1 डिसेंबर हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक एड्स दिन किंवा वर्ल्ड एड्स डे म्हणून साजरा करण्यात येतो। त्यामुळे उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। हा जो दिवस आहे हा दिवस 1988 या वर्षापासून साजरा करण्यात येत असून हा दिवस HIV संसर्गाच्या प्रसारामुळे झालेल्या एड्स साथीच्या आजाराविषयी जागरूकता वाढविणे आणि या आजाराने मरण पावलेल्या लोकांसाठी शोक व्यक्त करणे या उद्देशाने साजरा करण्यात येत असून यावर्षी हा दिवस टेक द राईट पाथ या थीम खाली साजरा करण्यात आलेला आहे। म्हणजेच यावर्षी या दिवसाची थीम आहे टेक द राईट पाथ। टेक द राईट पाथ ही यावर्षी या दिवसाची थीम आहे। उत्तर असेल पर्याय क्रमांक 1। त्यानंतर आपला आजचा पुढचा प्रश्न आहे किंवा हा दिवस आहे जागतिक एड्स दिन, म्हणजे हा आजाराविषयी किंवा रोगाविषयी दिवस आहे। आजाराविषयी इतर काही महत्त्वाचे दिवस आहेत, त्यामध्ये जर आपल्याला असं विचारलं की कोणता दिवस जागतिक कर्करोग दिन किंवा जागतिक कॅन्सर दिन म्हणून साजरा करण्यात येतो, तर जागतिक कर्करोग दिन जो आहे तो दरवर्षी 4 फेब्रुवारी या दिवशी साजरा केला जातो। जागतिक किडनी दिन जो आहे तो यावर्षी 14 मार्च या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे। हा दिवस जो आहे ऍक्च्युली दरवर्षी मार्च महिन्यामध्ये दुसऱ्या गुरुवारी साजरा केला जातो। यावर्षी हा दिवस 14 मार्च या दिवशी साजरा करण्यात आलेला आहे। त्यानंतर जागतिक रक्तदान दिन कधी असतो? जागतिक रक्तदान दिन जो आहे तो दरवर्षी 14 जून या दिवशी साजरा केला जातो। जागतिक अस्थमा दिन जो आहे तो दरवर्षी 7 मार्च या दिवशी साजरा केला जातो। वर्ल्ड टीबी डे किंवा जागतिक क्षयरोग दिन कधी असतो? जागतिक क्षयरोग दिन जो आहे तो दरवर्षी 24 मार्च या दिवशी साजरा केला जातो। जागतिक आरोग्य दिन वर्ल्ड हेल्थ डे हा जो दिवस आहे हा दिवस दरवर्षी 7 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो। जागतिक मलेरिया दिन कधी असतो? वर्ल्ड मलेरिया डे हा दिवस दरवर्षी 25 एप्रिल या दिवशी साजरा केला जातो, हे देखील लक्षात ठेवा। मूळ प्रश्न उत्तर असेल वर्ल्ड एड्स डे जागतिक एड्स दिन 1 डिसेंबर। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता देश 2024 या वर्षामध्ये नवीन विकास बँक किंवा न्यू डेव्हलपमेंट बँक या बँकेचा नवीन सदस्य देश बनला किंवा सदस्य देश बनलेला आहे? नवीन विकास बँकेचा नवीन सदस्य देश कोण बनला यावर्षी 2024 या वर्षामध्ये? तो देश असेल अल्जेरिया, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे। अल्जेरिया हा देश यावर्षी न्यू डेव्हलपमेंट बँक किंवा नवीन विकास बँक या बँकेचा सदस्य देश बनलेला आहे। ही जी बँक आहे न्यू डेव्हलपमेंट बँक, ही बँक कोणी स्थापन केली? तर एक संघटना आहे ब्रिक्स नावाची, BRICS। ऍक्च्युली ब्रिक्स जे आहे ते ब्राझील, रशिया, इंडिया, चायना आणि साऊथ आफ्रिका या 5 देशांच्या शिखर संघटनेचं संक्षिप्त नाव आहे किंवा या 5 देशांनी मिळून ही संघटना स्थापन केलेली आहे। नाव आहे ब्रिक्स। IMF म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंड आणि वर्ल्ड बँक या दोन्ही जागतिक वित्तीय संस्थांवर पाश्चिमात्य देशांचं वर्चस्व आहे। त्यामुळे या संस्थांना पर्याय निर्माण करण्याच्या उद्देशाने ब्रिक्स संघटनेची स्थापना जी आहे ती 2009 या वर्षामध्ये झालेली आहे। 2009 या वर्षामध्ये अगोदरचं नाव होतं BRIC, ब्राझील, इंडिया, रशिया, चायना एवढे देश होते। त्यानंतर 2010 मध्ये यामध्ये दक्षिण आफ्रिका किंवा साऊथ आफ्रिका समाविष्ट झाला, त्यामुळे नाव ब्रिक्स ठेवण्यात आलेलं आहे। आणि आता 2024 किंवा 1 जानेवारी 2024 पासून यामध्ये इजिप्त, इथिओपिया, इराण, UAE, सौदी अरब हे देश सदस्य देश बनलेले आहेत। आणि याच देशांनी किंवा ब्रिक्स संघटनेची ही बँक आहे न्यू डेव्हलपमेंट बँक, नवीन विकास बँक। हिची स्थापना 2014 या वर्षामध्ये झालेली आहे। जर असं विचारलं की हिचं मुख्यालय कुठे आहे? मुख्यालय आहे या बँकेचं शांघाय, चीनमध्ये शांघाय या ठिकाणी। आणि या बँकेचा नवीन सदस्य देश बनलेला आहे अल्जेरिया हा देश, त्यामुळे आपला पर्याय क्रमांक 1 अल्जेरिया हे याचं बरोबर उत्तर असेल। त्यानंतर आपला पुढचा प्रश्न आहे,
खालीलपैकी कोणत्या ठिकाणी खो खो विश्वकप 2025 चे आयोजन करण्यात येणार आहे? खो खो विश्वकप 2025 याचं आयोजन आता नवी दिल्ली, भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी केलं जाणार आहे. कधी केलं जाणार आहे तर याचं आयोजन 13 ते 19 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये केलं जाणार आहे. याचं आयोजन भारतीय खो खो महासंघ व आंतरराष्ट्रीय खो खो महासंघाच्या वतीने केलं जाणार आहे. यामध्ये एकूण 24 देश सहभागी होणार आहेत. या 24 देशांचे 16 मेन्स किंवा पुरुष संघ आणि 16 महिला संघ यामध्ये सहभागी होत आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 नवी दिल्ली या ठिकाणी 2025 मध्ये हा खो खो वर्ल्ड कप आयोजित केला जाणार आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, श्री श्री रविशंकर यांना नुकतेच कोणत्या देशाने त्यांच्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार देऊन सन्मानित केला आहे? हे बघा, हे आहेत श्री श्री रविशंकर. कोण आहेत तर हे एक आध्यात्मिक गुरु व जागतिक मानवतावादी नेते आहेत आणि यांना नुकतंच फिजी, पर्याय क्रमांक 3 फिजी या देशाने फिजीचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ऑनररी ऑफिसर ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी हा पुरस्कार देऊन सन्मानित केलेला आहे. पर्याय क्रमांक 3 फिजी हे याचं बरोबर उत्तर असेल. मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे फिजी हा देश, इथे आहे फिजी हा देश. झूम केलं तर हा असा दिसेल. फिजीची राजधानी आहे सुवा, चलन आहे फिजियन डॉलर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच ICC इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिलच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेच्या प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सुमती त आहे तर म झालंय त आहे सुमती धर्मवर्धन. हे श्रीलंकेचे आहेत आणि यांची नुकतीच आता या ICCच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झालेली किंवा प्रमुखपदी निवड झालेली आहे. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर आहे. यांनी सर रॉनी फ्लॅगन यांची जागा घेतलेली आहे. गेल्या 14 वर्षापासून हे सर रॉनी फ्लॅगन हे ICCच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेचे प्रमुख होते. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. ICC म्हणजे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल. ICC स्थापना झालेली आहे 15 जून 1909 या दिवशी. मुख्यालय आहे UAE मध्ये दुबई या ठिकाणी, दुबईमध्ये मुख्यालय आहे. आणि आता ICCचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत भारताचे जय शहा. पुढचा प्रश्न असेल, वज्र प्रहार हा भारत व कोणत्या देशांच्या विशेष दलांचा संयुक्त युद्ध सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अमेरिका. वज्र प्रहार हा भारत आणि अमेरिका या 2 देशांच्या विशेष दलांचा संयुक्त युद्ध सराव आहे आणि यावर्षी या युद्धाभ्यासाचं आतापर्यंत 15वे संस्करण जे आहे ते नुकतंच 2 ते 22 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये अमेरिकेमध्ये संपन्न झालेला आहे. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाची नुकतीच भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 राजेश कुमार सिंह. हे बघा, हे आहेत राजेश कुमार सिंह. हे 1989 बॅचचे IAS ऑफिसर आहेत आणि यांची नुकतीच भारताचे नवीन संरक्षण सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. यांच्यापूर्वी गिरीधर अरमाने हे भारताचे संरक्षण सचिव होते. आता यांच्या जागेवर राजेश कुमार सिंह हे भारताचे नवीन संरक्षण सचिव बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, गरुड शक्ती हा भारत व कोणत्या देशांचा संयुक्त युद्ध सराव आहे? गरुड शक्ती हा भारत व कोणत्या देशांचा संयुक्त युद्ध सराव आहे? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 इंडोनेशिया. गरुड शक्ती हा भारत आणि इंडोनेशिया या 2 देशांचा संयुक्त युद्ध सराव आहे. 2024 या वर्षामध्ये हा युद्ध सराव नुकताच नोव्हेंबर महिन्यामध्ये संपन्न झालेला आहे. याचं आयोजन इंडोनेशियामध्ये जकार्ता या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 इंडोनेशिया. मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे इंडोनेशिया हा देश, राजधानी जकार्ता. सध्या प्रेसिडेंट आहेत प्रोबोओ सुबियांतो आणि करन्सी आहे इंडोनेशियन रुपया. पुढचा प्रश्न, नुकतेच वयाच्या 59व्या वर्षी निधन झालेले विवेक देबरॉय कोण होते? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अर्थशास्त्रज्ञ. विवेक देबरॉय हे एक भारतीय अर्थशास्त्रज्ञ होते आणि ते भारताच्या पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष देखील होते. सोबतच ते जानेवारी 2015 ते जून 2019 या कालावधीमध्ये आपल्या नीती आयोगाचे सदस्य देखील होते. यांना भारत सरकारने 2015 या वर्षामध्ये
पद्मश्री हा पुरस्कार देऊन सन्मानित केलं होतं आणि यांचं नुकतंच वयाच्या 69व्या वर्षी निधन झालेलं आहे. पर्याय क्रमांक 3 ते एक प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते. पुढचा प्रश्न EY म्हणजे अर्नेस्ट अँड यंग ग्लोबल लिमिटेड. हे काहीतरी एक ब्रिटिश मल्टीनॅशनल प्रोफेशनल सर्व्हिसेस कंपनी आहे आणि या EY ने भारताचा चालू आर्थिक वर्षामध्ये विकास दर किती राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 7%. शारदा सिन्हा यांचं नुकतंच निधन झालं आहे. त्या कोण होत्या? शारदा सिन्हा कोण होत्या असे विचारलेलं आहे. तर त्या एक शास्त्रीय गायिका होत्या. त्या एक प्रसिद्ध भारतीय लोक व शास्त्रीय गायिका होत्या आणि यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. यांना बिहारच्या कोकिळा किंवा व्हॉइस ऑफ बिहार, बिहारच्या कोकिळा किंवा व्हॉइस ऑफ बिहार म्हणून ओळखलं जायचं. 2018 मध्ये यांना भारताचा तिसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मभूषण देऊन सन्मानित केलं होतं. सोबतच 1991 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी व पद्मश्री हे पुरस्कार देखील मिळाले होते. यांचं नुकतंच निधन झालेलं आहे. त्या एक शास्त्रीय गायिका होत्या. नेक्स्ट, डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे कितवे राष्ट्रपती बनले आहेत? उत्तर असेल पर्याय क्रमांक 3 47वे. डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे 47 राष्ट्रपती बनले आहेत. यापूर्वी ते 2017 ते 21 या काळामध्ये अमेरिकेचे 45वे राष्ट्रपती देखील राहिलेले आहेत. आता ते 47वे बनलेले आहेत. पर्याय क्रमांक 3 हे याचं बरोबर उत्तर असेल. खालीलपैकी कोणता देश 2024 ते 26 या कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय सौर संघटनेचा अध्यक्ष बनला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 भारत. 2024 ते 26 पर्यंत भारत अध्यक्ष आणि फ्रान्सची उपाध्यक्ष म्हणून किंवा सहअध्यक्ष भारत अध्यक्ष आणि फ्रान्स सहअध्यक्ष म्हणून निवडले गेले आहेत. पर्याय क्रमांक 2 हे याचं बरोबर उत्तर असेल. पुढचा प्रश्न आहे, कोणत्या ठिकाणी नुकतेच पहिले आशियाई बौद्ध शिखर संमेलन संपन्न झाले आहे? तर नुकतंच नोव्हेंबर महिन्यामध्ये पहिलं आशियाई बौद्ध शिखर संमेलन जे आहे ते आपल्या भारतामध्ये नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. पर्याय क्रमांक 1 हे याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे, विनबॅक्स हा भारत व कोणत्या देशांच्या विशेष दलांचा संयुक्त युद्ध सराव आहे? तर विनबॅक्स हा भारत आणि व्हिएतनाम या दोन देशांचा संयुक्त युद्ध सराव आहे. याचं आयोजन नुकतंच 4 ते 23 नोव्हेंबर या कालावधीमध्ये हरियाणामध्ये अंबाला या ठिकाणी करण्यात आलेला आहे. व्हिएतनाम मॅपमध्ये पाहिलं तर इथे आहे व्हिएतनाम हा देश, राजधानी आहे हनोई. व्हिएतनामची राजधानी आहे हनोई ही राजधानी आहे आणि चलन आहे व्हिएतनामी डोंग. नेक्स्ट, आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली आहे? आशियाई विकास बँकेचे 11वे अध्यक्ष म्हणून नुकतीच कोणाची निवड झाली आहे असं विचारलेलं आहे. याचं बरोबर उत्तर असेल पर्याय क्रमांक 2 मसातो कांडा हे आता ADB किंवा आशियाई विकास बँकेचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत. एशियन डेव्हलपमेंट बँक स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1966 या दिवशी. मुख्यालय आहे मनिला फिलिपिन्स या ठिकाणी. मनिला फिलिपिन्समध्ये मुख्यालय आहे आणि सध्या अध्यक्ष आहेत मात्सुगो अस्कावा देखील जपानचे आहेत आणि हे 23 फेब्रुवारी 2025 या दिवशी रिटायर होतील. त्यानंतर 23 फेब्रुवारी 25 पासून मसातो कांडा हे पण जपानचे आहेत, हे आशियाई विकास बँकेचे नवीन अध्यक्ष असतील. त्यानंतर आता शेवटचा प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, 55वा भारत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महोत्सवामध्ये कोणत्या चित्रपटाला गोल्डन पिकॉक पुरस्कार देण्यात आला आहे? ऑप्शन्स आहेत टॉक्सिक, लंपन, पुष्पा 2 आणि सुनामी. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं आहे.